जय महाराष्ट्र मित्रांनो. पिंक ई रिक्षा योजना 2024 मुलींना व महिलांसाठी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा योजनेचा जी आर शासनाने जारी झालेला आहे. तर या योजनेअंतर्गत कोणकोणत्या शहरामध्ये ही पिंक ई रिक्षा दिली जाणार आहे, त्यासाठी त्याच्या योजनेचे उद्देश काय असणार आहे, योजनेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, यासाठी पात्रता काय असणार आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी ही व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा, महत्वपूर्ण माहिती आहे. तर राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग अंतर्गत 8 जुलै 2024 रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सन 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा देण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केलेली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर मित्रांनो, पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा योजना राज्यातील लाभार्थीची संख्या आपण पाहून घेऊया. तर एकूण 17 शहर आहे. तर यामध्ये मुंबई उपनगरमध्ये लाभार्थी असणार आहेत 1400. त्यानंतर ठाण्यासाठी 1000, पुण्यासाठी 1400 असणार आहे, नाशिकसाठी 700 आहे, नागपूरसाठी 1400 आहे, कल्याणसाठी 400 आहे. असे एकूण 17 शहर आहे. त्याच्यामध्ये एकूण असे 10,000 लाभार्थ्यांना हे दिले जाणार आहे. कोणकोणत्या शहरासाठी किती लाभार्थी आहेत ते तुम्ही एकदा चेक करा. ठीक आहे. तर गुलाबी ई रिक्षा योजनेचे उद्देश काय आहे, तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे. तिसरं आहे राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे. चौथं आहे राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा. आणि 5वं आहे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे. ठीक आहे. पिंक ई रिक्षा योजनेचे स्वरूप कशा प्रकारे आहे, ई रिक्षाची किमतीमध्ये सर्व कराच्या म्हणजे जीएसटी, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स एक्सेट्रा याचा समावेश असणार आहे. ठीक आहे. दुसरं आहे नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, त्यानंतर खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठीक आहे. तिसरं आहे राज्य शासन 20% आर्थिक भार उचलणार आहे. त्यानंतर योजनेचे लाभार्थी महिला आणि मुली यांच्यावर 10% आर्थिक भार असणार आहे. 5वं आहे कर्जाची परतफेड 5 वर्ष म्हणजे 6 महिन्यांनी योजनेचे लाभार्थी राज्यातील गरजू मुली व महिलांना दिले जाणार आहे. ठीक आहे. तर पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता पाहून घेऊया आपण. तर सर्वप्रथम लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यांचं वय 18 ते 35 वर्ष हे असलं पाहिजे. त्यानंतर अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. त्यानंतर वार्षिक उत्पन्न रक्कम ही 3 लाखापेक्षा जास्त नसावी. लाभार्थ्याकडे वाहन चालन परवाना असणे आवश्यक आहे. विधवा, घटस्फोटित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, बालगृहातील आजी, माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल. ठीक आहे. तसेच दारिद्र्य रेषेखाली महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे. ठीक आहे. यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहूया. तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. वार्षिक उत्पन्न त्यामध्ये 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बँक खाते, पासबुक, पासपोर्ट आकाराचे फोटो, मतदार ओळखपत्र म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर
मतदान यादीत तुमचं नाव दिसलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं रेशन कार्ड, चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स, सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचे हमीपत्र. ठीक आहे. म्हणजे दुसरं कोण चालू नाही शकत. ज्या लाभार्थीला भेटणार आहे तीच लाभार्थी ही रिक्षा चालवू शकते. त्यानंतर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. ओके. अशा प्रकारे हे दिले जाणार आहे. तर यामध्ये प्रस्तुत योजनेची अंमलबजावणी करताना प्रत्येक शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थीच्या संख्येपेक्षा पात्र असलेल्या लाभार्थीचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्यास प्राधान्य दिलेल्या लाभार्थ्यांमधून पारदर्शी लॉटरी पद्धतीचा अवलंब करून योजनेच्या लाभार्थीची निवड करण्यात येणार आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यापेक्षा जास्त जर अर्ज पडले तर ती ही लॉटरी सिस्टम मध्ये होणार आहे. ओके. त्यानंतर याचे स्पेसिफिकेशन कशा प्रकारे असणार आहे, तर प्राइस ही 4 लाखापर्यंत असणार आहे. मोटर कॅपॅसिटी 10 HP ची असणार आहे. ओके. त्याच्यानंतर मायलेज हे किमान 110 किलोमीटर पर्यंत असणार आहे आणि सीटर 3+1 म्हणजे ड्रायव्हर. ओके. तर यासाठी अटी आणि शर्ती काय असणार आहे, तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल. त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतला नसावा. त्यानंतर महिला कर्जबाजारी नसावी आणि संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेचीच राहणार आहे. ठीक आहे मित्रांनो. राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक रिक्षा योजना म्हणजे गुलाबी ई रिक्षा योजना उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत हा महत्वपूर्ण शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, हा जर तुम्हाला शासन निर्णय पाहिजे असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती हा उपलब्ध करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर कोणकोणते शहर आहेत आणि त्या शहरामध्ये एकूण किती लाभार्थ्यांना ही ई रिक्षा मिळणार आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.